हां, तर सेकंड माझ्या बेस्टीचं गिफ्ट आहे. सेकंड नाही आहे ते. मला 2 मेहंदी कोण भेटले. नाही, मेहंदी कोण त्या टिकल्या ह्यावाल्या टिकल्यांसोबत भेटलेलं आहे मला. ओके, सेकंड वाले गिफ्ट सोबत. आता आहे माझ्या बेस्टीचं गिफ्ट, जे की आहे तिने मला चूज करून दिलं. तर मी सगळ्यांना सांगितलं, माझ्या अजून 2 बेस्टीज आहेत, त्यांना मी सांगितलेलं की मला माझ्या बेस्ट फ्रेंड नंदिनीने मला गिफ्ट चूज करून दिलं, कारण की ती पण माझी एक बेस्ट फ्रेंड आहे. तर मी ग्रीन रुमाल चूज केला आहे. ओके, आणि माझी दुसरी बेस्ट फ्रेंड आण्याला बोलवलं नव्हतं, बट तरी त्यांना गिफ्ट दिलं कारण की ती आली ती. नेक्स्ट हे फ्लावरवाले क्लिप्स, जे की मी चूज केले. नेक्स्ट आहे ह्यावाल्या टिकल्या ह्यावाल्या सगळ्यात कॉमन होत्या. नेक्स्ट आहे हा मेहंदी कोन. सेम हे नाही सेम नाही, हा पण नाही. आणि नेक्स्ट जे की तिनेच चूज करून दिलं तर मला, म्हणजे तिने मला चूज करायला लावलेलं, हे पांड्यावाला लॉकेट अँड इयरिंग्स. हा तिने मला चूज करून दिलं कारण की बाकी सगळ्यात युनिकॉर्न्स होते वेगवेगळ्या कलरचे, जसं पर्पल कलर्स आहेत, येलो, ग्रीन, ऑरेंज. तिने पर्पल घेतलेलं आणि मी पांडा घेतलेलं. किती क्यूट आहे ना. माझी फ्रेंड आण्याला बोलवलं नव्हतं, म्हणून तिच्यासाठी आता जे फक्त टिकल्या दिल्या आणि क्लिप्स दिल्या, अजून मेहंदी कोन वगैरे तेच दिलं. अजून माहीत नाही, लॉकेट तिला दिलं वाटतं, माहीत नाही कोणत्या कलरचं दिलं, पण दिलं वाटतं लॉकेट पण. आणि तिला रुमालमध्ये गुंडळून दिलं, तर सॉफ्ट रुमाल असतो ना, त्याच्यात गुंडळून दिलं. ओके, आता मला हे सगळं भरू द्या गाईज. नो नाही, येस, सबस्क्राईब करा. आणि जर काही तिथं कमेंटचं ऑप्शन असेल तर ते पण करून टाका. यार, हे ब्रेसलेट तर मला इतकं आवडलं, मी तर हे घालूनच फिरणार आहे आज सगळीकडं. आणि हॅपी दसरा गाईज, बाय.